आजी, आई कुठे आहे? सांग ना. तुला खायला हवंय का? काही मी खाऊ करते हा. आजी सांग ना गं, आई कुठे आहे? अगं ती बाहेर गेलीये, काम आहे तिचं काहीतरी, त्याच्यासाठी गेलीये. तुला काय करू खायला सांग बघू. मला काही चालेल. रीमा, आई अशी काय करते? तिने अजून काहीच बनवलेलं नाहीये. अगं तिला काम होतं ना, बाहेर गेलीये ती. काय चाललंय दोघींचं? काही नाही आत्याजी. काय झालं रीमा? काही नाही. आत्या सासू चला, तुम्ही बाहेर चाललात का? फाल्गुनीचे रिपोर्ट्स दाखवायचे आहेत ना डॉक्टरांकडे, तिकडे चाल. खरं तर केतकीत जाणार होत्या, पण त्यांचं डोकं दुखतंय म्हणून मी जाते. हो, मी बघते. काय जरूर नाहीये. आत्या सासूमा चला. कुठे गेली असेल नेत्रा? अजून आली कशी नाही? काय झालं? बघतो मॅडम काय झालं ते. दादा थोडं लवकर हा हा काय झालं हिला काय समजत नाही. दादा प्लीज थोडं लवकर. हा एक मिनिट. क्लिअर. येस. कारीगर, मला नेक्स्ट वीक टीम कडून अपडेट हवेत. येस सर. काय झालं दादा? हो मॅडम मी तेच बघतोय. 2 मिनिटं द्या ना, चालू करतो मी. तुम्ही थोडं लवकर करा ना प्लीज, मला जायचंय. बघतो. काय झालंय? मगापासून चांगलं चालत होतं ना, आता बघा काय झालं. मॅडम आता रिक्षा काही चालू होत नाही. तुम्ही एक काम करा, दुसरी रिक्षा पकडा. बरं हे घ्या. श्या. श्या. आजी, आई परत कधी घरी येणार? अगं येईल आई, येईल. आजी तर राहू दे, पण सांग ना गं आई कुठे? ती कामासाठी गेलीये. तुम्ही खाऊन घ्या तोपर्यंत. नाही, जेव्हा आई येणार तेव्हाच मी खाणार. अगं येणार आहे आई, तू खाऊन घे ना तोपर्यंत. एकदा सांगितलं ना, नाही खाणार. ईशा असं नाही करायचं. नको आजी. मी एक गंमत दाखवते. काय गंमत?
हे कोण आहे? कोण दिसतंय बघ? मला नाही माहिती. मला पण नाही माहिती. मामाजी चाल काढले, आता मी याला केस काढणार. मी सुद्धा. हो चालेल. छान दिसते की नाही? आता बघ खाऊन कसं छान हॅलो. काय पाहिलास ना तुझ्या लाडक्या नेत्राचा व्हिडिओ? आता पुढचा व्हिडिओ जो पाठवीन त्यात मी तिला गाडीने उडवलेलं असेल. नाही नाही असं करू नका प्लीज प्लीज असं करू नका. नाही नाही नाही, आता उडवणार म्हणजे उडवणारच. असं नका ना करू. मी असं करू नये असं खरंच तुला वाटत असेल तर ये तुझ्या नेत्राला वाचवायला. तुला अर्धा तास देतो. व्हिडिओ बघ, रस्ता शोध, ओळख आणि ये इथपर्यंत. तरच तुझी नेत्रा वाचेल. पोचते मी पोचते. फक्त अर्धा तास. अर्ध्या तासाच्या वर 1 सेकंद जरी झाला तर जय राम श्रीराम 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 जय राम श्रीराम. थँक्यू थँक्यू सर. मित्राचे एवढे मिस कॉल्स? इंग्लिश काय तो फोनचा? काका मी हात जोडते तुमच्या समोर. प्लीज प्लीज तन्मय आणि बाबांना काही करू नका. माझा राग त्यांच्यावर नका काढू प्लीज. अगं सांगितलं ना मी तुला, तुझ्या लाडक्या सासऱ्याचा आणि तन्मयचा जीव वाचवणं आता तुझ्या हातात आहे. एकमेव संधी आहे तुझ्याकडे. कसं आहे, घरी वचा 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 बोलत असतेस हो ना? मग आता हिंमत असेल तर वाचव ना त्यांना. काय झालं? निघालीस का तू? कुठपर्यंत पोहोचली? तुम्ही का असं करताय? कारण तुला घाबरवायला खूप मज्जा येते मला. घरी लाडक्या सासऱ्याची बाजू घेत असतेस, सगळ्यांची रक्षण करती बनत असतेस ना. तू रक्षक तर मी भक्षक. वाचव ना आता, हिंमत असेल तर वाचव. आता काय होईल माहितीये का, मी त्यांना मारल्यानंतर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे तुझ्यावर. आणि तुला सगळं माहिती असूनही तू त्यांना वाचवलं नाहीस, म्हणून घरातल्या सगळ्यांचा जो विश्वास आहे ना तुझ्यावर तो उडेल. हा तर तुला प्रॉब्लेम असेल ना, ऍक्सिडेंट नेमका कुठे होणार आहे ते तुला माहिती नसेल, बरोबर ना? काही काळजी करू नको. आता मी आहे ना. आज सकाळीच म्हणालीस ना, केदार काका तुमचं मन किती मोठं आहे. माझं मन खरंच किती मोठं आहे मला दाखवू दे ना. सांगतो नीट ऐक. शेखर दादा आणि तन्मयची गाडी आत्ताच एअरपोर्टवरनं निघाली. ओम शांती चौकाच्या पुढच्या चौकात मी त्यांना उडवणार. तेव्हा लवकर निघ, तिथे ये
आणि शक्य असेल तर त्यांना वाचवून दाखव. तुझ्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे हा. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. येस. सर येऊ का? सॉरी सर, मी डिस्टर्ब करते का तुम्हाला? नाही, बोला. सर ते मी जाधवांना भेटून आले. काय म्हणाले जाधव? सर ते रेडी झाले आपल्याला जमीन द्यायला. जाधव आपल्याला जमीन द्यायला तयार झाले? हो सर, मी इतके वेळा त्यांच्याकडे गेलो, इतक्या विनवण्या केल्या, पण ते कधीच रेडी होत नव्हते. आणि अचानक प्रत्येक वेळेला पूर्वजांची जमीन आहे असं सांगून त्यांनी मला नकार दिला होता. मला सांग मेघना, तू काय विचारलंस? काय काय केलंस काय तू? पैसे जास्त मागितले असतील, अजून काय? हो ना? त्याच्याशिवाय ते जमीन देणं शक्यच नाही. नाही नाही सर, जेवढे पैसे ठरले होते तेवढेच द्यायचे. 1 रुपयाही वाढवून मागितला नाही त्यांनी. सर ॲक्च्युली ती जमीन त्यांच्या वाडवडिलांकडून, पूर्वजांकडून त्यांना मिळालेली आहे. सर त्यांना अशी भीती होती की ती जमीन जर त्यांनी विकली तर त्यांचे पूर्वज नाराज होतील. आणि सर कोणीतरी त्यांना अशी भीतीसुद्धा घातलेली की असं केलं तर समाजात त्यांचं नाव वगैरे खराब होईल. ही भीती कोणी त्यांच्या मनात भरवली असेल? सर मला वाटतं डोईफोडे असतील का? त्यांना मिळालेल्या टेंडरवर आपण ऑब्जेक्शन घेतलं ना. ते सगळं ठीक आहे मेघना, पण मला एक सांग, जाधवांचं टेन्शन, त्यांची भीती तू घालवलीस कशी? म्हणजे 1 पैसाही न जास्त घेता त्यांनी जमीन दिली. मग तू काय केलंस काय? सर आय एम सॉरी, पण ॲक्च्युली तुमची परमिशन न घेता मी एक गोष्ट केली आहे सर. पण त्यावेळेला मला जे सुचलं, जे योग्य वाटलं ते मी केलं सर. सर आपलं प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर आपण तिथे त्यांना एक कुलदेवतेचं मंदिर बांधून देऊ आणि प्रोजेक्टसाठी जास्तीत जास्त त्यांच्या समाजातील स्थानिक लोकांना आपण काम देऊ असं मी त्यांना सांगितलं. सर आय एम सॉरी सर, पण सर त्यांच्या मनातली भीती दूर करणं गरजेचं वाटलं सर. आणि त्या जागेला घेऊन त्यांच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्यासुद्धा आपल्याला जपणं महत्त्वाचं वाटतं मला. सर आय एम सॉरी सर, आय एम सो सॉरी. नाही मेघना, अगं एवढं तर आपण त्यांच्यासाठी नक्कीच करू शकतो, नाही का अद्वैत सर? मेघना, तू खूप मोठी डील कॅन्सल होता होता थांबवली आहेस. आपलं खूप मोठं नुकसान झालं असतं. गुड वर्क. थँक्यू सर. वेल डन मेघना. थँक्यू सो मच सर. इथेच खेळत बसा हा. मी किंवा आई आल्याशिवाय तुम्ही बाहेर पडू नका. का? तू कुठे चाललीयस? मी बाहेर जाऊन येते, लवकर येते. पण तुम्ही दोघी इथे रूम मध्येच खेळा. मी किंवा आई आमच्यापैकी कोणी आल्याशिवाय बाहेर पडू नका. हा, आले लवकर. नाही मावशी, तुम्ही घराबाहेर पडायचं नाही. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही घराबाहेर पडलात तर काय होईल.
केदार काका सोडाच्या भावनेने एवढे पेटले आहेत ना की ते कधीही काहीही करू शकतात. त्यामुळे आता तुम्ही जास्त सावध राहायला हवं. अर्ध्या तासाच्या वर 1 सेकंद जरी झाला तर जय राम श्रीराम जय राम श्रीराम. माझं काही बरं वाईट झालं ना तर शतग्रीव जोपर्यंत तुम्ही या घरात आहात तोपर्यंत शतग्रीव तुमच्या शरीरात प्रवेश नाही करू शकत. घराबाहेर पडायचं म्हणजे धोका आहे, पण नेत्राच्या जीवाचा प्रश्न आहे. मी जर नाही गेले तर केदार नेत्राच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील. जायलाच हवं मला. आता पुढचा व्हिडिओ जो पाठवीन त्यात मी तिला गाडीने उडवलेला असेल. फक्त अर्धा तास. रीमा, चल ना आपण दुसरा गेम खेळूया. टेडी बाय सोबत खेळायला मजा नाही येते. काय खेळायचं बरं? हा, आयडिया. आपण लपाछपी खेळायची. रीमा, चल ना आपण खेळूया. आपण पहिला कसं खेळायचो, मस्ती करायचो, एकत्र डान्स करायचो, खूप मस्ती करायचो, मजा यायची. आता तू का नाही खेळत माझ्याशी? तुला सांगितलं ना की मला तुझ्याशी नाही खेळायचं. रीमा, चल ना ग आपण खेळूया. चल ना ग रीमा. रीमा, चल ना ग, चल. चल ना प्लीज, चल ना. रीमा, चल ना ग खेळूया. रीमा, मला लागलं. आलीस, मी तुझीच वाट बघत होतो. मला ना शेखरला मारायचं होतं ना तन्मयला. मला तुला मारायचंय आणि बंटीचं काम पूर्ण करायचंय. इतकी वर्ष घराबाहेर पडत नव्हतीस काय? बघ, तुला घराबाहेर पडायला मी कसं भाग पाडलं. आता तू घरी परत जाऊच शकणार नाहीस. आता इथून डायरेक्ट